हॅलो एव्हरीवन. आज आपण टॉपिक स्टार्ट करणार आहे ASP.NET वेब फॉर्म्स. आता ASP.NEट वेब ॲप्लिकेशन क्रिएट करत असताना आपल्याला रिक्वायर्ड आहेत ते वेब फॉर्म्स का पाहिजेत? तर वेब फॉर्म्स काय करतात? वेब फॉर्म्स आर वेब पेजेस बिल्ट ऑन ASP.NEट टेक्नॉलॉजी. इट एक्झिक्युटेड ऑन server and generates output to the browser. It is a compatible to any browser to any language support by .NET Common Language Runtime. It's flexible and allows us to create and add custom controls. आता वेब फॉर्म्स काय करतात? तुम्हाला एक पेज क्रिएट करून देतात ज्यात तुम्ही ASP.NEटचे सपोर्टेबल कॉम्पोनंट्स तुम्ही ड्रॅग करून त्याच्यातनं एक वेब पेज क्रिएट करू शकता, ज्याच्यात तुम्ही तुमचा लॉग इन पेज असेल, रजिस्ट्रेशन पेज असेल किंवा अदर पेजेस असतील ते क्रिएट करू शकता. नेक्स्ट पॉईंट, तुम्ही हे आता आपण हे क्रिएशन करणार आहे ते व्हिज्युअल स्टुडिओ 2019च्या सपोर्टिंगनं. नंतर आपण व्हिज्युअल स्टुडिओ 2019चं इन्स्टॉलेशन सेशन फर्स्टमध्ये बघितलेले आहे. त्याप्रमाणे व्हिज्युअल स्टुडिओ डाउनलोड करून घेऊन आपण आता ASP.NEटचा वेब ॲप्लिकेशन क्रिएट करणार आहे. तर वेब फॉर्म्स कसे वर्क होतात? पहिला ते क्लायंट साईडला वर्क होतात, नंतर ते सर्व्हरशी कनेक्ट होतात आणि त्यासोबत तुमचे वेब फॉर्म्सचे जे काही फ्रेमवर्क असतील, आता आपण फ्रेमवर्क यूज करतो आहे ते ASP.NEट फ्रेमवर्क यूज करतो आहे, तर तो फ्रेमवर्क ॲप्लिकेबल होणार आहे. आणि यांचं वर्किंग असेल ते टू वे वर्किंग असेल, टू वे कम्युनिकेशन असेल, वन साईड कम्युनिकेशन होणार नाही. जोपर्यंत हे तिन्ही एकमेकात कम्युनिकेट करत नाही तोपर्यंत आपलं वेब ॲप्लिकेशन व्यवस्थित वर्क होणार नाही आहे. तर हे ॲप्लिकेशन वर्क करण्यासाठी आपण काय करणार आहे? व्हिज्युअल स्टुडिओ ओपन करणार आहे. ओके, व्हिज्युअल स्टुडिओ 2019. ओके, इथनं मी क्रिएट न्यू प्रोजेक्ट, नंतर मला टेम्पलेट सिलेक्ट करायचं आहे. टेम्पलेट सिलेक्ट करण्यासाठी पहिला इथं लँग्वेज सिलेक्ट करायची C#, जी आपण बॅकएंडला यूज करणार आहे आपल्या डेटाबेससोबत कनेक्ट करण्यासाठी. त्यानंतर आत्ता आपण करणार आहे ते ASP.NEट वेब ॲप्लिकेशन विथ C#, म्हणून मी पहिला इथं C# सिलेक्ट केलं आणि आता इथं दिसतं आहे ते माझं ऑप्शन ASP.NEट वेब ॲप्लिकेशन .NEट फ्रेमवर्क. हे सिलेक्ट करणार टेम्पलेट, नेक्स्ट, आणि इथं वेब ॲप्लिकेशनचं नाव. ओके, मी आत्ता सध्या ट्राय देते आणि त्याचा पाथ पण इथं लोकेशन चेंज करणार आहे मी. सिलेक्ट केला फोल्डर, मी पाथ चेंज केलेला आहे आणि प्रोजेक्ट माझा क्रिएट करते आहे. आता त्यानंतर तुम्हाला MT, वेब फॉर्म, MVC, वेब API, सिंगल वेब ॲप्लिकेशन, आता मला पाहिजे ते वेब फॉर्म पाहिजे म्हणून वेब फॉर्म सिलेक्ट करणार आहे. नेक्स्ट क्रिएट करणार. आता हा प्रोजेक्ट मला विथ वेब फॉर्म क्रिएट होऊन येणार आहे, एक सिंगल वेब फॉर्म क्रिएट करून देणार आहे. ओके, आता या विंडोमध्ये मला वेब ॲप्लिकेशन मिळून गेलं. आता एकतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते सर्व्हर एक्सप्लोरर. ज्यावेळेस आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटी करणार आहे त्यासाठी सर्व्हर एक्सप्लोरर महत्त्वाचं आणि सोल्युशन एक्सप्लोरर. आता सोल्युशन एक्सप्लोररमध्ये आपल्या सगळे प्रोजेक्टमधले जे काही कॉम्पोनंट्स रिक्वायर्ड आहेत ते सगळं दाखवणार आहेत. इथं आता काय काय रिक्वायर्ड आहे मला, इथं तुम्हाला ॲप डेटा दिसतं. ॲप डेटा फोल्डर एक क्रिएट करून आला आहे, स्टार्ट फोल्डर एक आला आहे, नंतर कंटेंट, नंतर फॉन्ट्स, स्क्रिप्ट्स. याच्यात आता जावा स्क्रिप्ट इन्क्लूड होऊन आली आहे, दिसतं. बूटस्ट्रॅप इन्क्लूड होऊन आली आहे, बूटस्ट्रॅप आणि जावा स्क्रिप्ट बूटस्ट्रॅपची. त्यानंतर तुम्हाला इथं about.axpx तो एक फॉर्मवाला आहे, contact.axpx. ओके, ठीक आहे. हे मला वेब फॉर्मसोबत क्रिएट होऊन आले आहेत. मला डिफॉल्ट 2-3